नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त असं उन्हाळा चालू झालेला आहे आणि मँगोचं सीझनसुद्धा चालू झालेलं आहे. तर आज आपण अक्षय तृतीया स्पेशल मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा मँगो शिरा कसा करायचा तर याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी मी अशा पद्धतीचे रत्नागिरीचे हापूस आंबा घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा आंबा आपल्याला काय करायचं आहे, कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने याला कट्स द्यायचे आहेत. म्हणजे कसं आंबा दिसायलासुद्धा अगदी छान वाटतो आणि खायला पण एकदम मस्त वाटतो. तर अशा पद्धतीने मी कट्स लावून घेतलेले आहे. तर यामध्ये आपण मँगो शिरामध्ये आपण जो पल्प करणार आहे तो डायड मिक्सरला न वाटता अशा पद्धतीने हे जे आपण बारीक बारीक करून खाप्या घेतलेल्या आहेत तर तसा वापर करणार आहोत. तर एक पॅन ठेवलेला आहे. यामध्ये मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूट्स छान असे तुपामध्ये परतून घेणार आहोत. बघा, मस्त असे हे तुपामध्ये परतलेले आहेत. तर याला काढून घ्यायचं आहे. तर आता आपण यामध्ये काय करणार आहोत, रवा टाकणार आहोत. तर अर्धी वाटी तुपासाठी मी काय केलेलं आहे, पाऊण वाटी रवा घेतलेला आहे. तर बारीक रवा मी घेतलेला आहे आणि हा रवा तुपामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मस्त असं छान भाजून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही एकदा रवा करून बघा, म्हणजे शिरा करून बघा. तुमचा शिरा कोणालाही आवडणार नाही असं कधीच होणार नाही. तर तुम्ही बघू शकता पाऊण वाटी रव्यासाठी मी काय केलेलं आहे, अशाच पद्धतीने पाऊण वाटी पाणी म्हणजे 3 वेळा मी घेतलेलं आहे. जर तुम्ही तसं जर म्हटलात तर 1.5 वाटी म्हणजे 2.25 वाटी मी पाणी यामध्ये घेतलेलं आहे. तर हे पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. यामध्ये मी केशरचे थोडेसे धागे टाकलेले आहेत, म्हणजे कसं आपल्या शिऱ्याला छान अशी टेस्ट येते. आणि आता हा रवा जो आहे तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छान असा रवा भाजून घेत आहे. बघा, कलरसुद्धा मस्त असा चेंज झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता हा कलर चेंज झालेला आहे. आता आपण जो मँगो घेतलेला होता तो मँगो आपल्याला मिक्सरला बारीक करून पल्प न टाकता आपण काप्या करून घेतलेल्या होत्या ना छोट्या छोट्या, तसं टाकणार आहोत. आणि हे जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, आता या रव्यामध्ये छान असं याला परतून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं, ह्या सर्व ह्याचा ना कलर आपल्या या रव्याला लागतो आणि जसं आपण रवा भाजत जाऊ तसं याचा कलर एकदम छान होतो. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा पिवळसर कलर याला आलेला आहे. आपण कोणत्याही कलरचा वापर केलेला नाही, आंब्याचाच कलर या शिऱ्याला मस्त असा आलेला आहे रव्याला. तर तुम्ही बघू शकता मी छान असं याला भाजून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी पहिले 5 मिनटं भाजलेलं होतं. आता ह्याला 4-5 मिनटं मी भाजलेला आहे. टोटल मी 8 ते 9 मिनटं हा रवा छान भाजलेला आहे. आपला रवा छान असा भाजलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इकडं जे आपलं केशरचं पाणी होतं ना ते गरम झालेलं आहे. आता ते या रव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पाणी मी रव्यामध्ये टाकत आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा हा रवा होत आहे, किती छान होत आहे. आता हे सर्व पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि आता हलवून घेत आहे. आता हलवून घेतल्यानंतर तुम्हाला कळतच असेल, दिसतच असेल की रवा किती छान आपला झालेला आहे. तर बघा अशा पद्धतीने मी हलवून घेतलेला आहे. आता याला काय करायचं आहे, एखाद्या मिनटासाठी आपल्याला प्लेट ठेवून झाकून घ्यायचं आहे. म्हणजे कसं रवा छान शिजतो. एखाद्या मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असा हा रवा शिजलेला आहे आणि पॅनसुद्धा मस्त सोडत आहे. आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे, वेलची पूड टाकायची आहे आणि यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले होते ते यामध्ये टाकायचे आहेत आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून साखर या पूर्ण शिऱ्याला लागेल. तर अशा पद्धतीने मी छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला मिक्स करतानाच कळत असेल की रवा म्हणजे हा शिरा किती छान झालेला आहे. मस्त असा पॅनला तूप सुटत आहे. तर याला एखादं मिनटं परत मी झाकून हे करून घेत आहे, वाफ देऊन घेत आहे. तर आता बघू शकता तुम्ही किती मस्त असा हा शिरा तयार झालेला आहे आणि पॅन सोडत आहे आणि तूपसुद्धा सोडत आहे. किती मऊ लुसलुशीत झालेलं आहे बघा. तर हा मी शिरा आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने याला एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. बघा किती मस्त असा हा सिझनेबल मँगो शिरा तयार झालेला आहे. तर या अक्षय तृतीयाला तुम्ही अशा पद्धतीचा मँगो शिरा करून बघा आणि कसं होतं तो मला नक्की सांगा. आणि ही रेसिपी
बिलकुल बिघडणार नाही आणि सर्वजण तुम्हाला विचारतील की एवढा मऊ लुसलुशीत शिरा तू कसा बनवली. तर तुम्ही बघू शकता किती छान हा शिरा तयार झालेला आहे. तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता किती मऊ हा शिरा तयार झालेला आहे आणि हातालासुद्धा चिकटत नाही आहे.